यावर्षीचा राष्ट्रीय विज्ञान दिवस हा इंडिजिनस टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत अर्थात स्वदेशी तंत्रज्ञान विकसित भारतासाठी ह्या थीमवरती आधारित आहे. आणि ह्या थीमवरती आधारित असल्यामुळे भारताचं जे काही मूळ तंत्रज्ञान आहे, मूळ शास्त्र आहे, मूळ विज्ञान आहे, जे पूर्वापार आपल्याकडे चालत आलेलं आहे, अशा तंत्रज्ञानांमधून भारताने जगाला अनेक देणग्या दिलेल्या आहेत. आणि ह्यापैकीच एक विकसित असं विज्ञान तंत्रज्ञान आपल्याला म्हणता येईल ते म्हणजे खगोलशास्त्र. ह्याच्याविषयी बोलायचं झालं तर जगाला आज मंगळावर भारतानं घेतलेली उडी किंवा चांद्रयानाच्या मोहिमेत शिवशक्ती पॉईंटवरती ठेवलेला पाय, ह्या सगळ्या गोष्टीतून भारताकडे जग हे अगदी अचंबितपणे पाहत आहे. आणि ह्याच सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी, ह्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण आज भेटायला आलो आहोत श्रीनिवास औंधकर सर यांना. मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि अतिशय अभ्यासू असलेले श्रीनिवास औंधकर सर हे संभाजीनगर येथील MGM मिशनच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळशास्त्र विज्ञान केंद्राचे संचालक आहेत. आणि आज आपण त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर, मला एक गोष्ट आपल्याकडून जाणून घ्यायची आहे की स्वदेशी तंत्रज्ञान किंवा इंडिजिनस टेक्नॉलॉजीज ह्यामध्ये खगोलशास्त्राचा अंतर्भाव होतो का? किंवा जर आपण थोडं मागे जाऊन बघितलं तर भारताच्या विकासामध्ये किंवा भारताच्या पुरातन इतिहासामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य अशा अनेक शास्त्रज्ञांचा म्हणजे ऋषितुल्य शास्त्रज्ञांचा समावेश झालेला आपल्याला दिसतो की त्यांनी खगोलशास्त्रामध्ये, गणितामध्ये, भौतिकशास्त्रामध्ये असं आपलं योगदान दिलेलं आहे. याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. नक्कीच राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा करतो आहोत 28 तारखेला. आणि 1987ला पहिल्यांदा आपण तो साजरा करायला सुरुवात केली असेल. 86च्या दरम्यान आपण तो डिक्लेअर केला गेला आणि 30 म्हणजे काय म्हणता येईल की 28 फेब्रुवारी 1987ला आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस देशभर साजरा करायला सुरुवात केली असेल. आणि तर आता साधारणतः 37-38 वर्षे होत आलेली आहेत. आपण जो आत्ता विषय सांगितलात या पद्धतीने की भारतीय पद्धतीने आपल्याला भारताच्या विकासाकरता भारतीय तंत्रज्ञान आपल्याला कसं पुढं आणता येईल याकरता नक्कीच खगोलशास्त्राचा एक मूलभूत विज्ञानातली शाखा म्हणता येईल की सगळ्या ब्रँचेस त्याला येऊन जोडल्या जातात किंवा या ब्रँचेस सगळ्या ब्रँचेस जोडता येतील असं देखील ते मूलभूत शास्त्र आहे म्हणता येईल. भारतीय शास्त्रज्ञांमध्ये विचार केला गेला तर आर्यभट्ट आहे, भास्कराचार्य असेल, वराहमिहिर असेल किंवा ब्रह्मगुप्त आहेत. या अलीकडे येताना राजा जयसिंग असेल, अनेक गोष्टीतून आपल्याला खगोलीय नोंदीच्या ज्या संदर्भ मिळतो ही पुरातत्व पद्धतीने आपल्याकडे नोंद मिळते. शून्याचा शोध जगाला देणारा भारत देश आहे. या पद्धतीने काम करत असताना भारताचं त्या केवळ निरीक्षणात्मक नव्हतं तर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशनचं देखील जे आपल्या डॉक्युमेंटेशन विचार केला गेलं तर आपल्या संभाजीनगरजवळ असलेलं एलोरा जो काही लेण्या आहेत त्यातल्या अनेक लेण्या अशा पद्धतीने बांधकाम करताना त्या कोरल्या गेल्या होत्या की त्यांना त्या खगोलीय ज्ञान असल्याशिवाय ते बांधल्या गेल्या नसतील असं देखील बघितलं जातं. त्यातली लेणी आम्ही बघतो की जी कैलास लेण्या आहे हे परफेक्ट अलाइनमेंट अशी पद्धती केलेली आहे. किंवा 10 नंबरचं जे आपलं विश्वकर्मा लेणी आहे त्यांची एकूण असलेली संपूर्ण डोंगराची रचना आणि त्यांची असलेली उभारणी ही वेगळी आहे. ते डोंगराच्या पद्धतीने कापलेलं नसेल तर त्याचं परफेक्ट अलाइनमेंट जे आहे हे खगोलीय ज्ञान नसेल तर त्यांनी बांधलं नसतं. इतपत ते त्यांचं कोरीव काम करताना काळजी घेतलेली आहे. वर्षातल्या काही ठराविक घटनाशी निगडीत ती त्या ठिकाणी बांधकाम करताना घेतलेल्या नोंदी बघितल्या गेल्या की थक्क होतं की या लोकांना खगोलशास्त्र ज्ञान एवढं होतं का आणि त्या नोंदी घेताना त्यांनी काय काळजी घेतली असेल. आज साधारणतः 1400-1500 वर्ष होत आलेली संपूर्ण लेण्या मोहिमेला बांधताना आणि त्या काळातला आजचा जो अचूकता आहे ती देखील बघितली जाते. आपण विश्वकर्मा लेणीमध्ये बघायला लागलात त्या ठिकाणी विशिष्ट वर्षातले त्या काही दिवस आहेत मधल्या त्या गौतम बुद्धाच्या मूर्तीवरती त्या येणाऱ्या सूर्यप्रकाश किरणं असतील ही परफेक्ट अलाइनमेंट जी आहे ही विशिष्ट काळासाठी बघितली गेलेली आहे. आपण थोडं अलीकडे येऊ. ज्या काळामध्ये भास्कराचार्यांचं काम केलं असेल तर आपल्या जवळच पाटणादेवी आहे जे कन्नडच्या खाली उतरले घाटात उतरली खाली दिसतं. त्या भागात देखील आत्ताच मी नुकतीच भेट दिली की त्या ठिकाणी जे 40गावचं जंगल आहे पाटणादेवी जंगल म्हणतो आपण त्या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे या भास्कराचार्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी राहायला बघितलं गेलेलं आहे. लहानपण असेल मोठ्यापणाचं संपूर्ण असेल सगळं संशोधन त्यांनी त्या ठिकाणून केलेलं दिसतं.
एक नॅचरल ऑब्झर्वेटरी आहे, जगातली एक मात्र ठिकाण पाटणा देवी आमच्याकरता त्याकरता आहे. आणि त्या ठिकाणाहून रात्रीचं आकाश बघितलं असेल, अतिशय सुंदर. मग अशा नोंदी घेण्याकरता त्यांनी जागा काय निवडली असेल हे देखील तेवढं महत्त्वाचं आहे. या सगळ्या विचार केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या संशोधनामध्ये लीलावती ग्रंथ लिहिला असेल, नंतर गणित खगोल गणित संदर्भात काही संशोधन केलं असेल. त्यामध्ये एक संदर्भ असा मिळतो, परपेच्युअल मोशन जी आपल्याला असलेलं काय म्हणता येईल की मशीन संदर्भाची संकल्पना आहे, ही भास्कराचार्यांच्या लिखाणामध्ये येते. इतपत आपल्याला नोंदी ते मिळतातच. पण त्या व्यतिरिक्त खगोलातल्या अनेक त्यांचे 4 ग्रंथापैकी 2 गणिताचे आहेत आणि 2 खगोलातले आहेत. त्यांचे जे बारकावे होते त्यामध्ये लीलावतीच्या संदर्भामध्ये कालगणने संदर्भातलं काम असेल किंवा आकाश निरीक्षणार्थ आपल्याकडे 1600च्या दरम्यान गॅलिलिओनी दुर्बिणीचा वेध घेतला सांगितला जातो. परंतु त्या लीलावतीकडे दुर्बीण असल्याची नोंद त्यात मिळते. म्हणजे त्याच नोंद संदर्भ मिळतो. तिच्याच बघत्या आकाशामध्ये बाबा दाखवताना लक्षात येते की त्या ठिकाणी गुरु बघत आहे. गुरु बघताना ते म्हणते, बाबा तो आपण जो गुरु बघत आहोत तो उलटा बघतोय. हे असं तर लिखाणात येत आहे. पण जे काही आज येत जगातल्या कुठलीही दुर्बीण बघितली तर दुर्बीण उलटं दिसतं. मग ही त्याला कसं माहीत होतं? मग त्या ठिकाणी दुर्बीण होती का? मामा 1600 सांगतात की गॅलिलिओने केलं. कदाचित त्याच्या 400 आधी वर्षी आपण भारतामध्ये या शोध लागला असला पाहिजे. आणि त्याकडे आपण नोंदी घेण्याकरता मांडण्याकरता काही पुढे असतो. पण नंतरच्या फेजमध्ये बघितलं असेल, आपण जयसिंगरचं काम केलं असेल, आपल्या देशामध्ये 5 ठिकाणी जंत्रमंत्राचं काम वेधशाळा झालेले आहेत. अतिशय अचूकतेने आजही खगोलीय घटनांमध्ये नोंदी घेण्याकरता भारताने जे काही काम केलं असेल खूप उच्च पातळीचं आहे. आणि त्याकरता खगोलशास्त्र मूलभूत शाखा म्हणता येईलच. अगदी. खगोलशास्त्राकडे हे अशा दृष्टीने बघत असताना सर्वसामान्य माणूस जेव्हा खगोलशास्त्राचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की आजच्या माणसाला असं वाटतं की ग्रह, चंद्र, तारे ह्या पलीकडे खगोलशास्त्रामध्ये असलेली माझी उत्सुकता ही फक्त ज्ञान मिळवण्यापुरतीच आहे किंवा मोठ्या शास्त्रज्ञांसाठीच तो अभ्यास करण्याचा विषय आहे. पण सामान्य माणसाच्या जीवनावर, सर्वसामान्य जीवनावर त्याचा नक्की काय परिणाम होतो हा एक प्रश्न मनातला. नक्की आपल्याकडे पंचांग आपण वापरतो. पंचांगाच्या आपल्याकडे खूप जुनी पद्धत आहे भारतीय खगोल नोंदीमध्ये. पंचांगातले जे 5 जे अंग आहेत त्याचा विचार केला गेला तर खगोल वेळ आहे, वार आहे, तिथी आहे, या गोष्टीचे करण आणि चरण जे आहे या गोष्टीचा विचार केला गेला तर पहिले सगळे खगोलीच आहेत. पण अतिशय बारकाव्याने आपल्याकडे त्या नोंदी घेण्याची पद्धत होती. इव्हन कुंडली मांडताना त्या जे कप्पे बघितले असेल ते कप्पे 12 असतात. 12 राशीशी निगडीत संपूर्ण जे काही आम्ही जे आकाशात बघायचं असते त्या चौकशाच्या कुंडलीमध्ये आम्ही त्या मांडलेल्या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेली जे काही आकृती असेल पिक्टोरियल दाखवण्याकरता प्रयत्न केला असेल तर ते आपलं पंचांग झालेलं आहे. एवढं छोटं सोपं स्काय मॅप तुम्हाला जगात कुठंच भेटणार नाही जे पंचांग छोट्या कुंडलीत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तो आपण पाहताना बघितलं गेलं की ते ज्योतिषशास्त्राशी जोडलं गेलं. ते खगोलशास्त्र आहे जे आपल्याला प्रॅक्टिकल फिजिक्स म्हणजे पोझिशनल ॲस्ट्रॉनॉमीचा पार्ट देतो. या घरामध्ये तो ग्रह आहे, त्या घरामध्ये तो ग्रह आहे, सूर्य असेल तर त्या ठिकाणी राहू आणि केतू संकल्पना आपल्याकडच्या ज्या होत्या हा देखील जे नोडल पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आमचं प्रतल जे आहे म्हणजे सूर्याचा मार्ग आकाशातला जो आहे आणि त्या मार्गाशी चंद्राचा मार्ग साधारणतः 5-6.5 अंशांनी कललेला आहे. तर त्या ज्या 2 ठिकाणी छेदत असेल ते जे पॉईंट नोडल पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी एखादा राहू आणि केतू म्हणलेला आहे. कुंडली बघितल्यानंतर हे बघा लक्षात येईल ते एक्झॅक्टली 180 डिग्री अपार्ट असतात. हे 7व्या घरात असेल तर नक्की त्याच्या अपोजिटला तो होत असणार. हे सगळं बघितलं असेल तर त्यांना माहीत होतं काय सगळ्या गोष्टी. आणि या नोडल पॉईंट जवळ सूर्य आणि चंद्र आले तरच ग्रहण होतं हे देखील त्यांना नोंदी माहीत आहे. मग या सगळ्या गोष्टीचे विचार करता अचूकतेनं आमच्याकडं खगोलाचं ज्ञान आणि ते नोंदी घेतल्या गेलेल्या आहेतच. मग डे टू डे लाईफमध्ये आज तुम्ही चतुर्थी करताना तुम्हाला लक्षात येईल की किंवा कालगणने संदर्भातलं पण व्हायला लागलं काय की सगळ्या गोष्टी नंतर ॲटोमेशनमध्ये व्हायला लागल्या आणि सहज तुम्ही उपलब्ध व्हायला लागल्या. आणि त्यामध्ये विचार केला असेल तुम्हाला की मी आता गेल्या 20 वर्षापासून चंद्र जो आहे हा साधारणतः 1 इंच दूर जातो आहे पृथ्वीपासून. असंच संशोधन माझं काम राहिलेलं आहे, दुसरं राहिलेलं आहे. आणि त्या कालगणनेमध्ये विचार केला तर तुम्हाला वेधशाळा आवश्यक होत्या. भारतात तसं करिअर नाही आहे ॲस्ट्रॉनॉमीला असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्राला आहे पण तुम्हाला खगोलशास्त्रासाठी करिअर करण्याकरता थोड्या अडचणी पडतात. कारण नंतर नोकरी करता त्या ठिकाणी महत्त्वाचं शिक्षण झाल्यानंतर पुढं काय तर तेवढ्या आपल्या ऑपॉर्च्युनिटी नाहीत. आणि ते बघितल्यानंतर जगाच्या आजच्या पद्धतीमध्ये जे काही खगोलशास्त्र किंवा स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं जातं ते इतर जगाच्या श्रेणी खूप सोपे आहे. आता मोठ्या ऑब्झर्वेटरी किंवा अंतराळ तंत्रज्ञान जे विकसित व्हायला लागलं त्या ठिकाणी गेल्यामुळं आपल्याला वाटतं की यामध्ये करिअर नाही. पण
बेसिकली तुमची तयारी असेल तर या विषयामध्ये देखील खूप मोठं करिअर आहे. आणि त्याच्याकरता आपण बघितलं की चंद्रयान 1 असेल किंवा आदित्य 1 असेल किंवा चंद्रयान 3 असेल, त्यांनी जी भरार दिली संपूर्ण भारतीय पद्धतीने विकसित केलेली उपकरणं होती. त्यामुळं संधी नाही असं नाही आहे, प्रॉपर काम केलं गेलं तर भरपूर काम आहे हे लक्षात येईल. अगदी छान. आपण आता चंद्रयान मोहिमेचा उल्लेख केला त्याबद्दल. नक्कीच 2008च्या दरम्यान चंद्रयान 1 गेलं असेल. त्या चंद्रयान 1च्या दरम्यान मला काम करायला संधी भेटली. 1900 दरम्यान चंद्रयान 2ला अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला थोडंसं माझ्याशी म्हणते ते यशस्वी झाली, कारण 3,84,000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करत करत फक्त 2 किलोमीटर शिल्लक आहे आणि त्या ठिकाणी नियंत्रण सुटलं असेल तर मोहीम अयशस्वी झाली असं म्हणणार नाही. भाग असा की त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर तो 2 किलोमीटर जाताना त्यांनी मॅपिंग केलं असलं पाहिजे की चंद्रावरती कुठं उतरायचं आहे. तो वेग कंट्रोल झाला नाही हा दुसरा भाग, पण त्यांनी जे मॅपिंग केलेलं आहे तोच डेटा जो आहे त्या जोरावरती चंद्रयान 3 यशस्वी घेतली लक्षात घ्यायला पाहिजे. तो डेटा गोळा केलेला आहे. आणि आता तुम्हाला लक्षात आलं असेल की 23 ऑगस्टला 15 मिनिट्स ऑफ टेरर असा एक शब्द वापरला जातो. ज्यावेळेस शेवटच्या क्षणात ज्यावेळेस कमांड दिले गेले आणि शेवटच्या 15 मिनिटांमध्ये जे आहेत त्या चंद्रयान 3ला कोणीच पृथ्वीवरून कंट्रोल केलेलं नव्हतं. तो स्वतःच त्यांनी विकसित केलं होतं यावेळेस आम्हाला, की त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच कमांड घ्यायचे आहेत. आणि तो साधारणतः 27 किलोमीटर उंचीवरती होता आणि त्याला ज्या ठिकाणी उतरायचं आहे ह्या पॉईंटपासून साधारणतः 748 किलोमीटरवरती त्याला लँडिंग करायचं आहे. हा 748 किलोमीटर प्रवास आणि 27 किलोमीटर उंचीच्या खाली कुठं कसं उतरायचं आहे हा सगळा त्यांनी स्वतः एकटा केलेला आहे. त्या सगळ्याचे व्हायब्रेशन असतील त्या ठिकाणी ज्या पद्धती वेग आहे, वेग किती किलोमीटर गेल्यानंतर स्वतः वेग कमी करायचा आहे, साधारणतः त्या वेगाचा कंट्रोल करत करत ज्याला त्या ठिकाणी आम्हाला व्हर्टिकल व्हायचं आहे, व्हर्टिकल होताना त्याला खाली काय दिसतंय आहे ते स्वतः लक्षात आले की खड्डे असतील स्वतः त्या ठिकाणी डिसिजन घेऊन योग्य जागा कशी असेल सगळं डिसिजन त्यांनी स्वतः घेतलेलं आहे. हे सगळं बघताना AI हे जे आत्ता अलीकडच्या काळातले विषय जे आहेत हे सगळे त्या ठिकाणी होती. काही सेन्सर लावली होती. इंग्लिश मीटर त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे चंद्रयान 2च्या वेळेस आलेले नक्की काही त्रुटी असतील तर आपण सॉल्व्ह केली होती. ज्या मजबूतीचे पाय हवे होते त्याच्यापेक्षा मजबूतीकरण आपण यावेळेस वेळ केलं होतं. जी उपकरणं पेलोड म्हणून ती उपकरणं लावली होती तीच लावली होती जी चंद्रयान 2वरती होती. विषय वेगळं काही लावलेलं नाही आहे, पण मजबूतीकरण केलं गेलं होतं आणि काही वेगळे सेन्सर लावले होते आणि त्या सेन्सरला कंट्रोल स्वतः तो करत होता. जे काही डिस्टन्स आम्हाला ज्या ठिकाणी उतरायचं असेल तर पूर्व दिशा, त्याची पूर्व दिशा की ज्या ठिकाणी सूर्य उगवलेला आहे हे त्याच्याकरता सोलर पॅनल अलाइनमेंट कशी करायची आहे तो स्वतः फिरून घेत होता स्वतःला. की मला आता पुन्हा जो सूर्यप्रकाश घ्यायचा आहे तर ती अलाइनमेंट जी आहे तो स्वतः घेत होता त्या ठिकाणी. मग या ठिकाणी उतरायचं काही खड्डा येतं का, मग खड्डा घेतलं तुम्ही कडे उतरलं पाहिजे. हे सगळं मॅपिंग जे आहे हे चंद्रयान 2 दिलेलं त्या ठिकाणी इनपुट होतं. आणि त्या जागेवरती मला कॉन्फिडन्स, मी साधारणतः 17 जूनला आम्ही 4 जूनला माझं काही मी जे ते पेपर मॉडेल तयार केलेलं आहे चंद्रयानचं हे 4 जूनला माझ्याकडे तयार होतं. मला अनेक प्रश्न विचारले गेले त्या काळात, सर तुम्ही एवढं कॉन्फिडन्स कसा होता. मला म्हटलं की ज्या पद्धतीने डेटा गोळा येत होता त्यात मला माहीत होतं की यावर्षी चंद्रयान नक्की उतरणार आहे. याच्याकरता की जे ज्या पद्धतीने आपण काम केलं भारतीयांनी जे काम केलेलं आहे ही अनेक बारकावे आपण लक्षात घेतली होती आणि स्वस्तामध्ये दिलेलं तंत्रज्ञान आहे. आपण ज्या पद्धतीने गेलो म्हणजे अपोलो 11 ज्यावेळेस सांगितलं जातं की 42 मधली इमारतीचं ते रॉकेट होतं, आपलं 11-12 मधलीच आहे, खूप मोठं नाही आहे. असं असताना स्वस्तामध्ये दिलेला जगात तंत्रज्ञान देणारा देश आपण राहिलो. म्हणजे आपल्याकडे तेवढं तंत्रज्ञान नव्हतं की थेट एका आपण उड्डाणामध्ये चंद्रापर्यंत पोहोचू असं तंत्रज्ञान आज आपल्याकडे नाही आहे. तेवढं ताकदीचं रॉकेट आपल्याकडे नाहीच आहे. आमच्याकडे किती तर 36,000 किलोमीटरपर्यंत पाठवणं क्षमता असलेलं आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. जे GSLV आपण त्याला मॅक 3 म्हणलेलं आहे तर 36,000 किलोमीटरपर्यंत पाठवू शकू. त्याचे 10 पट चंद्र दूर आहे. मग ते गाठायचं कसं. नक्कीच चंद्रयान अपोलो 11 उडाला ते 4 दिवसामध्ये चंद्रावरती गेलं असेल आणि पुढच्या 4 दिवसानंतर पृथ्वीवर आलं. 8 दिवसाचा तो कार्यक्रम होता. आम्ही काय केलं की 4 दिवस जाऊ द्या, 40 दिवस जाऊ द्या, पण आम्ही तो वेग वाढवत आपण जे तंत्रज्ञान जगाला दिलं की अतिशय दूर जाताना देखील आम्हाला फ्युएल कंट्रोल करत करत आम्हाला ते शक्य आहे, पण डिले होईल. पण या तंत्रज्ञान अतिशय म्हणजे अपोलो 11च्या 10% कामामध्ये आम्ही चंद्रयान 3चा आता काय विशेष भेटलं. नक्कीच अर्थकारण आहे, स्वस्त आहे आणि वेगळं पण दिल्यामुळे अख्खं जग आता आपल्याकडे इंडस्ट्री बघतंय की भारताचं जे काही कामकाज आहे अंतराळ विज्ञानासाठी ते नक्की आपल्याला एक अचीव करणार आहेच. तुम्ही सांगितलं तो टेरर 15 मिनिट्स टेरर सगळ्या जगाने अनुभवला आणि आपण थिल नका तो क्षण आहे ते अख्ख्या भारतीयांसाठी जे तो शिवशक्ती पॉईंट जो आहे नक्कीच अभिमानाचा आहे.
त्याच्या बॅकएंडला असलेलं सरकारचं काम देखील असलं पाहिजे. 2014 नंतर ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाल्या बघितले आपण, ते नक्कीच मोटिव्ह जो आहे बॅकएंडला सरकार आहे. म्हणजे मोदी सरकारच्या या संपूर्ण कामकाजाचं तारीफ ह्याच्याकरता केली पाहिजे की ज्या पद्धतीने स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कामकाज करायला माझ्या वाटतं शास्त्रात देखील काम करायला मोठी आपल्या पाठीशी कोणतरी आहे, एवढं असेल तरी आपण भरपूर उडू शकतो. हे दोन्ही उदाहरणं आपल्याकडे की आदित्य एल 1 देखील आपण बघतोय किंवा चंद्रयान 3चं यशस्वीता बघितलं तर बॅकएंडला सरकारचं असलेलं जे काही पाठबळ आहे हे देखील लक्ष घेतलं पाहिजे. अगदी कुठल्याही कामासाठी पाठबळ हे आवश्यकच नक्कीच, असतं आणि ते नक्कीच. ह्या काळामध्ये शास्त्रज्ञांना सहज मिळालं. ही खूप मोठी गोष्ट आहे. चंद्रावर जसं आपण जाऊन पोहोचलो तसं सूर्याचा अभ्यास करायला देखील आपण आदित्य एल 1 पाठवलेला आहे. आदित्य एल 1 कसं कार्यरत ठरणार आहे? साधारणतः बघितलं तेच मला सांगतो की 2008च्या दरम्यान IIच्या बैठकीच्या दरम्यान आपण एखादं अंतराळामध्ये दुर्बीण पाठवावी सूर्यावरती अध्ययन करण्याकरता असा विषय निघाला आणि 3 कोटी त्याला बजेट त्यावेळेस दिलं गेलं होतं. 2 पेलोड त्याच्यावरती लावणार होते. आपण 200-250 किलोमीटरवरतून त्याला पृथ्वीवरती पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या दृष्टीने 800 कमी उंचीवरती आपण पाठवायचं अशी ती संकल्पना होती आणि फक्त 2 पेलोड होते. कोरोनाचा अभ्यास करावा, पण या 2 पेलोडच्या अभ्यासामध्ये लक्षात होतं की हे सगळं जर संशोधन करत असताना 3,84,000 किलोमीटरवरचा चंद्र जो आहे तो कधीच ना कधी डिस्टर्ब करणार होता निरीक्षणामध्ये. म्हणजे 200 किलोमीटरवरती पृथ्वीवरती फिरवून जाण्यापेक्षा आणि मगाशी म्हटलं पाठबळ पैशाचा आर्थिक पाठबळ होताना 16पर्यंत ते त्याच्यात काही महत्त्वाची अशी प्रगती झालीच नाही. फक्त आदित्य मिशन नाव होतं त्यावेळेस, आदित्य एल 1 असं नव्हतं. आणि 16ला परत रिव्ह्यू मिटिंग झाली. रिव्ह्यू मिटिंग झाल्यानंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्याला सांगितलं गेलं की नाही, आता आपण आता वेगळ्या पद्धतीने बघावं, जे काय असेल या पद्धतीने न करता आपण वेगळ्या पद्धतीने बघावं. त्याच्यावरती आता 5-6 पेलोड आहेत त्याच्यावरती लावलेली आहेत आणि आदित्य एल 1 असं म्हटलं गेलं आहे. लॅग्रेंज पॉईंट जो आहे त्यापर्यंत आपल्याला ते पाठवायचं आहे. म्हणजे फक्त 200 किलोमीटर नाही तर 15 लाख किलोमीटरवरती पाठवायचं आहे. हे नक्की चॅलेंजिंग आहे. सगळ्या तंत्रज्ञान विचार करता आम्हाला नक्की चॅलेंजिंग होतं. 15 कोटीवरती सूर्य आहे, त्याच्या 15 कोटी सूर्याच्या दरम्यानचं 1% अंतर जेवढं आहे हे आपण आता आदित्य एल 1 गाठलेलं आहे. पण हे त्या पद्धतीचं रॉकेट वापर असेल PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जे साध्या 200-300 किलोमीटर पाठवायच्या तंत्रज्ञानामध्ये आम्ही त्याला 15 लाख किलोमीटर पाठवलं, हे जगाला देखील पहिल्यांदा बघायला भेटलं. आपण तसा प्रयत्न मंगळयानच्या वेळेस केला होता आणि आता देखील तो यशस्वी करून दाखवलेला आहेच आहे. आणि त्या सगळ्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की चंद्रा संदर्भामध्ये सूर्याचं अध्ययन करताना लक्षात येतं की आपण जसं सूर्याचं अध्ययन करतो तो एका विशिष्ट लय पद्धतीने एक व्हेरिएशन त्या सातत्याने बघितलं गेलेलं आहे. मॉनिटरिंग करताना त्या ठिकाणी कोरोना यश असेल, सनस्पॉट सायकल असेल, तो नेमकं वागतो कसा आहे, त्यामध्ये बदल नेमकं व्हायची कारणं काय आहेत, सातत्याने तो विशिष्ट वेळेमध्ये काही कालावधीमध्ये वारंवारता दाखवतो आहे. ही वारंवारता पृथ्वीवरच्या क्लायमेटशी, पृथ्वीवरच्या अनेक घटनांशी निगडीत होते का, लिंक होते का, हे अनेक प्रश्न अजून अद्याप पडलेले आहेत. आणि या सगळ्याचा विचार करताना आदित्य एल 1 त्या ठिकाणी पोहोचणं खूप आवश्यक होतं. मग असं असताना आम्ही केलेलं जे काही तंत्रज्ञान आहे हे आम्हाला आमचा नक्की अभिमान असला पाहिजे. आपल्याला खूप आम्ही म्हणजे सगळी उपकरणे त्याच्यावर लावलेली आहेत. ही भारतातल्या वेगवेगळ्या संस्थांनी विकसित केलेली उपकरणं आहेत. आयुका असेल, IISc असेल, SAC असेल, या जे पेलोड लावलेली आहेत ना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पॉकेटमध्ये जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी ती विकसित केलेली यंत्र आहेत. त्यांना देखील आपण जे विकसित केलेलं यंत्र त्या ठिकाणी लावल्यानंतर येणारा डेटा जो आहे हा आता उपलब्ध होतोय भारतीयांसाठी. आणि त्यामुळं हा विषय जो आहे येत्या काळामध्ये प्रत्येकाला वाटेल की माझं देखील हे उपकरण द्यावं जावं, तर त्याला त्या संस्थांना देखील आता पाठबळ मिळत आहे. आणि हे इंटरडिसिप्लिनरी जो प्लॅटफॉर्म होता तो या अलीकडच्या दोन्ही आपल्याला म्हणजे चंद्रयान 3 असेल किंवा आदित्य एल 1 असेल किंवा गगनयान असेल, पुढच्या टप्प्यातलं गगनयान देखील प्लॅनमध्ये आपण आहोत. या सगळ्या स्ट्रीममध्ये या सगळ्या देशातल्या वेगवेगळ्या आता संस्था फक्त काही अननोन माहीत होत्या, कळत नव्हत्या, ह्या पुढं आल्या. त्या ठिकाणी काम संधी आहे मुलांना कळायला लागलं. आणि हे मूलभूत आहे की एज्युकेशन प्लॅटफॉर्मसाठी या सगळ्या संस्थांचं एकत्र येणं खूप महत्त्वाचं होतं. आणि लक्षात येतं की आदित्यमुळे आपल्याला सहजपणे चंद्रयान 3 असेल की आदित्य, आता आदित्यचं नवीन डेटा लागलेला आहे. 15 डिसेंबरपासून ते गेल्या 13 फेब्रुवारीपर्यंत ते खूप चांगला कोरोना डेटा आता गोळा केलेला आहे. सूर्य आता कमाल पातळीकडे जातो आहे, त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे हे आता वाढत जाताना लक्षात येत आहे. आणि 25च्या साधारणतः मध्यापर्यंत तो खूप कमालीचं त्याचे उत्सर्जन आहे हे खूप वाढेल असं म्हटलं गेलेलं आहे. त्याचा अध्ययन करणं प्रॉपर वेळेमध्ये आपण तिथं पाठवल्यानंतर तो डेटा जो आहे हा पोहोचतो आहे. आणि त्यामुळे नक्कीच एक वेगळं सूर्याला अध्ययन करायची संधी त्यामुळे आपल्याला मिळते. आणि जी उपकरणं लावलेली आहेत
त्या उपकरणावर जी माहिती मिळणार आहे ती येत्या काळामध्ये फक्त 24 तास घेता येणार आहे. मग आपण जरी आता रात्रंदिवस करत असो पृथ्वीवरती, त्याला डेटा घेण्यात आता काही नाही. तो साधारणतः त्या ठिकाणी ज्याची जी कक्षा दिलेली आहे त्या कक्षामध्ये 7 वर्ष काम करत राहील आणि 24 तास डाटा गोळा करेल. आता आम्हाला काम करावं लागणार की तेवढं सातत्याने काय जरा डेटा जो आहे ते अॅनालाइज करण्याकरता संशोधकांना काम आता भरपूर आहे. आणि त्यामुळं या विषयामध्ये नक्की त्या काळामध्ये विद्यार्थी आहेत किंवा सगळ्या संस्थांमध्ये जे काम करणारे संशोधक आहेत त्यांना नक्की संधी असणार आहे. हो नक्कीच. म्हणजे ज्या पद्धतीने उपकरण किंवा आपलं यंत्र विकसित करून आपण तिथपर्यंत पाठवलंय स्वबळावर, येस, त्याच पद्धतीने स्वबळावरच त्याच्याकडून येणारा डेटा सुद्धा आपण आता आपण अनालाइज करू. आत्ताच बातमी राहते की आपण त्याच दरम्यान आपण लगेच बघितलं गेलं असेल की एक्सोसॅट एक्सरेवर देखील सॅटेलाईट पाठवला. एक्सरेचं अध्ययन करणार आकाशवाणीच्या मध्यवर्ती काय असेल त्याने देखील अचंबित करणारे डेटा आपल्याला विस्मयकारक असा डेटा येण्यास संधी भेटलेली. जगाच्या विश्वाच्या निर्मितीचं जे काही दडलेलं गुपित आहे हे देखील आपण त्याच्यातून आता जगापुढं देणार देश भारत म्हणून पुढं आलेला आहे. नक्कीच जी थीम आपल्याकडं आता या राष्ट्रीय विज्ञान दिवसाकरता निमित्तानं घेतलेली आहे त्याकरता खगोलशास्त्र आणि अंतराळशास्त्र विज्ञान जे आहे हे प्रॉपर गाईडलाईनवर चालू आहे. आपण आदित्य L1 नंतर हे एक्सोसॅट असेल आणि आता इन्सॅटसाठी आपण जे काही अवाढव्य असं एक मोठं इन्सॅट देखील पाठवलेलं आहे. तो जो DS-14 पाठवलेला आहे तर सगळी असली पेलोड असेल आणि येत्या लाईनअप शुक्राकरता असेल किंवा गगनयान आहे ही येत्या आपल्याकरता अचिव्हमेंटसाठी मोठी संधी आहे. आणि पहिला अंतराळवीर भारताच्या जागेतून उडणारा लवकर आपला अनुभव की यावर्षी किंवा पुढच्या वर्षापर्यंत मध्यापर्यंत भारत देखील अंतराळात माणूस पाठवणारा देश ठरणारच आहे. अगदी नक्कीच. तुम्ही सांगितलेल्या एवढ्या सगळ्या माहितीवरून सगळ्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना सुद्धा असं वाटतंय की स्वबळावर जेव्हा भारत इतकी मोठी प्रगती करू शकतोय तेव्हा निश्चितच विकसित देशाकडे चालणारी आपली जी वाटचाल आहे, हे जे अंतर आहे ते आपण लवकरात लवकर पार करू शकू. आदित्य L1 कडून आपल्याला इतका मोठा डेटा मिळतो आहे आणि मला असं वाटतं की जगाच्या तापमानाच्या संदर्भात, तापमान वाढीच्या संदर्भामध्ये आपलं नुकतंच संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्या संशोधनाविषयी आम्हाला ऐकायला मी जागतिक तापमान नाही, जागतिक तापमान घसरण या विषयात माझं संशोधन आहे. एकीकडे अख्खं जग ओरडतंय की तापमान वाढ होती आहे आणि माझं स्टेटमेंट आहे की मी जागतिक तापमान घसरण या विषयाकडे माझा विषय आहे. साधारणतः सूर्याचं अध्ययन करताना साधारणतः ही जवळजवळ 31 वर्ष झालेली आहेत आणि अतिशय जवळून सूर्य बघायला संधी भेटते. आणि देशातल्या ज्या सर्व देशा कोडायकनालला आहे, उदयपूरला असेल किंवा नैनितालला असेल त्या ठिकाणी संशोधन करायची संधी भेटली. आणि बऱ्यापैकी त्या ताकदीचं यंत्र मी आमच्या MGM APJ अब्दुल कलाम सायन्स सेंटर जे आहे औरंगाबादला संभाजीनगरला त्या ठिकाणी तसं ताकदीचं यंत्र देखील मान्य कदम सरांना सांगून ती आणून घेतलं. त्या असल्यामुळं सूर्याला साधारणतः मी एक दिवसाआड कारण आपण पाहतोच त्या ठिकाणी संधी भेटते. पण त्या ठिकाणी सातत्य बघितलं गेले की काही घटनाक्रम होतोच आहे. मग घटनाक्रम होताना सवड डागा साखळी जे बघितलं ते त्या साखळीचं अध्ययन करताना एक काउंट आज आम्ही वुल्फ नंबर किंवा सनस्पॉट नंबर म्हणला जातो तो काउंट घेतल्यानंतर त्याच्याशी निगडीत सूर्यावरती होणारं जे उत्सर्जन आहे ती निगडीत आहे असं बघितलं गेलं. मग त्या सगळ्या बघताना सोलर इरिडियन्सला शब्दप्रयोग वापरला जातो. सूर्याकडून उत्सर्जन कसं येतं ते बघितलं जातं. आणि त्या सगळ्याचा विचार करताना सौर डाग संख्या वाढली, खतखत वाढते, अंतराळामध्ये सूर्य खूप मोठ्या प्रमाणात उत्सर्जन फेकतो हे बघितलं गेलेलं आहे. सौर डाग मिनिमम किंवा कमाल पातळीवरून किमान पातळीवर जाताना तो शून्यावर परत पोहोचत असल्यानंतर सूर्य अतिशय मंदावलेला बघितला गेलेला आहे. मग मंदावलेपासून कमाल पातळीवर जाऊन परत मंदावणे हा जो कालावधी आहे हा 11 वर्षाचा बघितला जातो. मग या सौर डागाची एक साखळी पूर्ण करते असं म्हटलं गेलेलं आहे. आता साखळी नंबर 25 चालू आहे. मग 21, 22, 23, 24 या 4 साखळींचा अभ्यास केला बघितला आपण. सातत्याने त्या सौर डागांच्या संख्येमध्ये घट होत आलेली बघितली गेलेली आहे. म्हणजे सूर्य मंदावतोय असं ते आपल्याला एक इंडिकेटर बघायला लागलेला आहे. मग या सगळ्या याच्या करताना त्याच्याशी क्लायमेट संबंध आहे का आमचा, मग तो जर बघितला गेला असेल हो त्याचं उत्तर मिळतं. मग त्या एक छोट्याशा डागाचं लक्षात घेतं तो येत्या काळातला तो फोरकास्ट करतो. आम्ही असा अनेक मॉडेल आमच्याकडे आहेत या मॉडेलवरती आम्ही फोरकास्ट करता येते की साखळी 25 कसं असेल, 26 कशी असेल, 27 कशी असेल, जे पुढच्या 2-3 साखळ्या कशा असतील सौर डागा सगळ्या हे आपला अंदाज बांधता येतात. तो इंडिकेटर दाखवतोय की तो मिनिममकडे जातोय येत्या काळातला. आणि तो ट्रेंड लक्षात घेतला तर जागतिक तापमान सूर्याकडून उत्सर्जनच आपल्याला भेटणार नसेल तर तापमान वाढवणार नाही असा माझा दावा राहिला.
पण त्याच वेळेस बघितलं गेलं की मानवाने जे केलेलं जे काही मानवनिर्मित जे काही जागतिक तापमान वाढ म्हणता आहे ती जी कशा पद्धतीने खोटी कशी आहे ते लक्षात घ्या. मी आता संभाजीनगरचं उदाहरण घेऊया आपण, की एकेकाळी संभाजीनगरचं चिकलठाणा एकीकडं होतं आणि गावातला जो परिसर असेल काय म्हणतात वस्ती, की वस्ती वसाहत जे आहे ही नक्की दूर असली पाहिजे. ती तापमान मोजायची यंत्र एकेकाळी गावाच्या बाहेर होती. हो. बरोबर, झाडं देखील भरपूर होती आणि त्या ठिकाणी नॅचरल पद्धतीने आम्ही तापमान मोजायचो. चिकलठाणा आज शहरात आलेला आहे आणि ते सगळं एक ते झाड नाही आहे आणि सगळे वसाहत जे आहे त्याच्या आजूबाजू गेलेली आहे, रस्तारी रहदारी आहे, सगळंच आहे, कार्बन इमिशन होत आहे. तो एकही या ठिकाणी तापमान वाढ होत होती. यंत्रणा जे गावाच्या बाहेर लावायला हवी होती, आम्ही गावाच्या बाहेर नेलं नाही आणि ते मी एक चुकीचं रिडिंग घेऊन एका शहराला तापमान वाढलेलंच कारण ते डस्ट पार्टिकल जे आहेत, कार्बन कंटेंट आहे नक्की वाढलेलंच आहे आणि त्यातून आम्ही फॉल्स रिडिंग गोळा होता. एकट्यापुरतं शहर झालं का नाही, ज्या ज्या ठिकाणी आम्ही डाटा गोळा केला त्या सगळ्या शहरांसाठी तसं डाटा गोळा केला लागलो. पण मुळात विचार केला गेला तर ग्लोबल सिनारिओमध्ये 70% पाणी आहे. इथं सेशनला डाटा गोळा केला, इथं गोळा केला, तिथं गोळा केला, तो अख्खा तापमान वाढ इथं 30% वाढलेला आहे, बाकी 70% पाणीच आहे. मग आम्हाला बाहेरचे थर्मोस्फिअर जो आहे तापमान पद्धती म्हणता गेलेला आहे त्याच्यावरती किती परिणाम होतो, अतिशय नगण्य परिणाम आहे त्याच्यावर. आउटर स्पेसमध्ये मला सूर्याकडून होणारे उत्सर्जन थेट मिळणार आहे त्याचा विचार केला गेला तर आम्हाला हाईप तयार केला गेलेला आहे आणि त्याच्यावरून जागतिक तापमान वाढ होती आहे असं सांगत गेलो आम्ही. त्यांना डाटा गोळा करायला सेंटर आमच्याकडे हेच आहेत ना, जिथं आम्ही आर्टिफिशियल आम्ही डाटा वाढवलेला आहे आणि त्यातून तो कुठेतरी आणि त्याची इंडस्ट्री आहे. म्हणजे आम्हाला ते षडयंत्राचा एक भाग आहे की तुम्हाला त्यातून अनेक वेगळ्या पद्धतीने बॅकएंडला त्याचा वापर करायचा असेल. पण लक्षात येतं की या संपूर्ण आता काही 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीचं अध्ययन केलं तर वृक्षतोड खूप झालेली आहेच आहे. असं असताना गेले सतत तुम्हाला लक्षात येईल की पावसाचं प्रमाण चांगलं राहिलं, अतिशय जास्त 110% आपण वाढलं झाली होती. मग झाडं कापले असताना झाड पाणी आलं कुठून मग, हेच पाऊस कुचकाळ पडला. हा गेल्या वर्षी याच पाऊस पडला नाही, आत्ता सांगतो आज 25 फेब्रुवारी आहे. या वर्षीचा पाऊस कसा असेल तर आत्ता सांगता येते मला. मान्सून कसा असेल आता लक्षात येईल की आपल्याकडं गेल्या 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी बाहेर पडल्यावर चटके बसत होते 10-10:30 नंतर, म्हणजे तापमानामध्ये वाढ असं झालेली लक्षात येईल. पण ती पुढचा टप्पा बघा, फेब्रुवारी मार्च एप्रिल नंतरच्या फेजमध्ये एवढं तापणार नाही आहे, उष्णता एवढी असणार नाही जी बाकी होत होती. तेवढं सूर्याकडून येणाऱ्या उत्सर्जनामध्ये अनेक प्रकारची घट लक्षात येईल आणि तो जर फॅक्टर राहिला तर आमच्याकडे प्री मान्सून म्हणजे मेपासूनच आपल्याकडे मान्सून सुरू पोहोचून जाईल. मान्सूनचा पूर्ण फेज आपल्याला चांगला पाऊस असणार आहे आणि मान्सून नंतर देखील आफ्टर मान्सून जो आहे तो देखील आपल्याकडे चांगला असणार आहे हे सांगता येतं आपल्याला. यावर्षी आंबे खूप चांगला पद्धतीने खायला मिळणार आहेत. म्हणजे खूप पद्धतीने वावटं होते किंवा जे डिस्टर्बन्स आपल्याला अलीकडचा पाऊस पडत होता तसं आपल्याला पडणार नाही, तर आंबे देखील खूप चांगले खायला भेटणार आहेत हे आता सांगता येतं. फोरकास्ट करणं श्रेयस शक्य, म्हणजे सातत्याने आपल्याला जर रिअल टाईममध्ये मॉनिटरिंग करत गेला तर अख्खं क्लायमेट कसं वागतं हे आपल्याला आधीच अंदाज येतो हे लक्षात आलेलं आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये नक्कीच. ह्याचा किती सरळ सरळ संबंध हो, हो, आहे हो. खगोलशास्त्राचा आहे की. हे अगदी इव्हन सर्दी पडतं सांगता येतं, लोकांना येणार की नाही किती असणार आहे ते पण सांगता येतं. जेवण उदा फॅशन डिझाईनला मी एका ठिकाणी व्याख्यान दिला तर तो म्हणजे माझा संबंध, तर तू इंडस्ट्री तुझी आहे म्हटलं की पुढच्या टप्प्याचं घसरणार होत असेल तर तू कुठल्या पद्धतीने फॅब्रिक असावं त्याच्यावर तू काम करू शकतोस, अशा अनेक विषय तिला आपल्याला मांडता येतं. नक्कीच आमच्या आता तो विषय आहे की हा जो क्लायमेट म्हणजे नक्कीच एक ट्रेंड मला 20 वर्षाचा 15 वर्षाचा लक्षात येतं, त्यात तुम्हाला भागित करायचा भाग असतो. मेट्रोलॉजी किंवा वेदर जे आहे, वेदर म्हटल्यानंतर तुम्हाला या सगळी पॅरामीटर गोळा करतो, त्याचा तुम्हाला वेदरचा डाटा गोळा करता आणि मेट्रोलॉजी म्हणजे हवामानाशी निगडीत हे 3 शब्द जरी 3 असले तर तुम्हाला भाकीत करताना तुम्हाला वेगळ्या पद्धतीने डेटा गोळा सातत्याने मात्र डेटा घेणं आणि त्याचं इंटरप्रिट करणं मात्र आवश्यक आहे. खूप छान. या माहितीतून आम्हाला किंवा सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना सुद्धा एक नवीन दृष्टिकोन मिळालेला आहे खगोलशास्त्राकडे बघण्याचा. मला असं वाटतं ह्या पॉईंटवरती आपण थांबूया आणि अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे परत परत येत राहू. श्रोते हो, रेडिओ देवगिरी आणि विज्ञान भारती देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ह्यातून तुम्हाला नक्कीच माहिती आणि योग्य ते ज्ञान मिळालं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.